नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मिस करत होता ना? 2 दिवस आपले ब्लॉग आले नाहीत. काय करणार? तब्येत थोडी खराब होती. वातावरण खराब असल्यामुळे तब्येतही खराब झाली होती. असो ठीक आहे. सकाळची छान अशी सुरुवात केली आणि तुळशीला पाणी घालायला गेले आणि अचानक लक्ष या झाडाकडे आले. वरून एवढं सुंदर झाड दिसत होतं, मोह काही आवरलाच नाही, चटकन खाली आले. पाहिलं तर किती सुंदर फुलं आली होती. मग थोडीशी पूजेसाठी फुले घेतली. आज होता सोमवार आणि आज आपल्याला जायचं होतं मंदिरात आणि आज नागपंचमी होती. मग आम्ही आलो मंदिरामध्ये. फायनली मंदिरात पोचल्यावर पाहिलं तर खूप गर्दी होती. वातावरणही खूप छान होतं आणि पाऊस पडत होता. त्यामुळे वीरा खूप खुश होती, कारण तिला भिजायला भेटत होतं. आणि तिथे खूप गर्दी असल्यामुळे अभिषेक चालल्यामुळे थोडंसं वेट करावं लागलं. फायनली आपला नंबर आला की लगेच आम्ही आत गेलो आणि पूजेला सुरुवात केली. पूजा मांडून घेतली. काकांनी थोडंसं मार्गदर्शन केलं. त्यांनी छान पद्धतीने सांगितलं की पूजा कशी करायची, का करायची. त्यानंतरनं पूजा झाली आणि आम्ही घरी आलो आणि वारुळाला जाण्यासाठी ताट छानपैकी तयार करून घेतलं. पूजेचं साहित्य घेऊन आम्ही निघालो वारुळाला. छान असं थोडंसं आवरलं आणि आम्ही निघालो वारुळाला. आता श्रावण म्हटलं की उत्साहाचा आणि चैतन्याचा असतो. आता दरवेळेस काय होतं, मिस्टरांची बदली होते आणि नवीन ठिकाणी जावं लागतं. नवीन ठिकाणी नवीन ओळखी होण्यास थोडा वेळच जातो. कधी सणाला गावी जातो, पण जर मुलांना सुट्टी छोटी असेल तर गावी जाता येत नाही. आता आज नागपंचमी आणि नागोबाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. नागोबाचे अस्तित्व मान्य करून त्याला आणि पृथ्वीवरील असणाऱ्या प्रत्येक जीवाला पृथ्वीवर जगण्याचा नक्कीच हक्क आहे. आणि छान अशी नागोबाची पूजा केली आणि छान अशी प्रार्थना केली. माझ्या भावांना सुखाचं, समृद्धीचं आणि चांगलं आरोग्य लाभो, त्यांचं कल्याण हो अशी प्रार्थना करून घेतली. आणि तिथं एक काकू होत्या, त्यांना हळदी कुंकू वगैरे लावून त्यांना नमस्कार करून आम्ही गेलो शेजारच्या मंदिरामध्ये. आता शेजारच्या मंदिरामध्ये गणपतीचं मंदिर आणि मारुतीचं मंदिर होतं. मग तिथेही जाऊन आम्ही छान अशी पूजा केली आणि नैवेद्य वगैरे दाखवून देवाचं दर्शन घेतलं आणि तिथून आम्ही आलो घरी. आता घरी आल्यानंतर घरीही देवाचं दर्शन घेतलं, देवालाही पाया पडलं आणि मनोभावे प्रार्थना केली. तर कसा वाटला व्हिडिओ हा नक्की कमेंट करून सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.